महापालिका निवडणुकीसाठी मतदान करणाऱ्या मतदारांसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे, कारण यंदाची निवडणूक तुमच्यासाठी म्हणजे मतदारांसाठी वेगळी आहे. राजकारणाविषयी बोलायचं झालं तर चित्रविचित्र युत्या आघाड्या दिसतायत, आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि अगदी कोट्याधीश उमेदवार हे नगरसेवक होण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र त्याचबरोबर मतदार म्हणून तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे यावेळेला तुम्हाला 4 नगरसेवक तुमच्या प्रभागामधून निवडून द्यायचे आहेत. 29 महापालिकांसाठी निवडणूक होतीये, त्याच्यापैकी मुंबई वगळता बाकीच्या महापालिकांमध्ये एका प्रभागामधून 4 नगरसेवक हे निवडून दिले जाणार आहेत. म्हणजेच एका प्रभागामधील आता समजा प्रभाग क्रमांक 1 आहे तर तिथं प्रभाग क्रमांक 1 अ, 1 ब, 1 क, 1 ड अशा पद्धतीनं विभागणी करण्यात आली आणि त्या प्रत्येक प्रभागामधून तुम्हाला एक एक नगरसेवक म्हणजे एक एक उमेदवार हा निवडून द्यायचा आहे. त्याच्यासाठी अर्थातच तुम्हाला मतदान सुद्धा 4 वेळा करावं लागेल. जेव्हा तुम्ही मतदान केंद्रामध्ये जाल तिथे तुम्हाला कमीत कमी 2 जास्तीत जास्त 4 ईव्हीएम मशीन दिसतील आणि 4 याद्या दिसतील. प्रत्येक विभागामधून प्रभागामधले जे 4 विभाग करण्यात आले आहेत तिथल्या उमेदवारांची नावं त्या यादीमध्ये असतील. या याद्यांची याचा अर्थ प्रत्येक यादीमधली जी नावं आहेत उमेदवारांची ती वेगवेगळी असणार आहेत. त्यांच्या नावासमोर त्यांचं पक्षाचं चिन्ह किंवा त्यांना जे काही निवडणूक चिन्ह मिळालं आहे ते सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं असेल आणि या याद्यांचा रंग हा वेगवेगळा असणार आहे. अशा पद्धतीनं या 4 याद्यांमधील एक एक उमेदवारासाठी तुम्हाला मतदान करायचं आहे. म्हणजेच ईव्हीएम वर तुम्हाला 4 वेळा बटन दाबावं लागेल. त्याच्यामध्ये नोटाचा पर्याय सुद्धा असेल. म्हणजे तुम्हाला जर एखादा उमेदवार आवडत नसेल एखाद्या यादीमधला किंवा त्याला कोणालाही निवडून द्यायचं नसेल तर तुम्ही नोटाचा पर्याय सुद्धा तिथं वापरू शकता. आणि त्याचबरोबर असं कंपल्सरी नाहीये की तुम्ही एकाच पक्षाच्या उमेदवाराला या 4 याद्यांमधून निवडून द्यायचं. तर तुम्ही तुमच्या पसंतीनुसार तुम्हाला जो काही उमेदवार आवडत असेल, त्याची आश्वासनं आवडत असतील, काम आवडत असतील, त्यांना तुम्ही निवडून देऊ शकता. म्हणजे पहिल्या यादीमधून एका वेगळ्या पक्षाच्या उमेदवाराला, दुसऱ्यामधून तिसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला किंवा चौथ्या यादीमधलं एखाद्या पक्षाला तुम्हाला जे वाटेल त्यांना तुम्ही निवडून देऊ शकता. पण तुम्हाला मतदान मात्र 4 वेळा करावं लागणार आहे. म्हणजेच एका मतदाराला 4 वेळा मत द्यावं लागेल, तेव्हाच तुमचं मतदान हे ग्राह्य धरलं जाईल, तुमचं मतदान हे पूर्ण होईल. जेव्हा तुम्ही 4 वेळा बटन दाबाल, 4 उमेदवारांच्या नावासमोरील बटन दाबाल, तेव्हा एक बझरचा आवाज येईल. याचा अर्थ तुमचं हे जे मतदान आहे ते यशस्वी झालेलं आहे. पण जर समजा तुम्ही 4 पेक्षा कमी वेळा मत दिलं असेल तर मात्र तुमचं हे जे मत आहे ते बाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर जाल त्यावेळेला ही गोष्ट लक्षात ठेवा. यावेळेला तुम्हाला म्हणजे एका मतदाराला 4 वेळा मतदान करायचं आहे. आपल्या प्रभागामधून 4 नगरसेवकांसाठी मतदान करायचं आहे.